आपलं प्रकरण क्रमांक 1 त्यामध्ये भू हालचाली हा भाग आपण पाहत होतो. त्यामधील भू हालचालीचं वर्गीकरण आपण पाहिलेलं आहे. ते म्हणजे मंद हालचाली आणि शीघ्र हालचाली. त्यापैकी मंद हालचाली म्हणजे काय? या मंद हालचालीमुळे कोणत्या प्रकारची भूमी स्वरूपे होतात, जसं वली पर्वत असतील, कसदऱ्या असतील, हे आपण पाहिलेलं आहे. त्यानंतर आता पुढचा जो भाग आहे तो म्हणजे शीघ्र हालचाली. शीघ्र हालचालीचे वर्गीकरण दोन प्रकारे केले जाते किंवा शीघ्र हालचाली या दोन प्रकारच्या आहेत. त्यामध्ये एक पहिला आहे तो म्हणजे भूकंप आणि दुसरा आहे तो ज्वालामुखी. पहा आता पृथ्वीचं अंतर्गत भाग हा त्या ठिकाणी अस्थिर आहे, आपल्याला माहिती आहे पहा, किंवा पृथ्वीच्या अंतर्गत भागामध्ये त्या ठिकाणी सतत काही ना काही हालचाली होत असतात. त्या ठिकाणी प्रचंड अशी ऊर्जा असते, ही ऊर्जा मुक्त होण्याचा प्रयत्न करत असते. साहजिकच त्यामुळे काय होतं, भूपृष्ठाला धक्के बसतात आणि भूपृष्ठाला धक्के बसतात ते हादरते, त्यालाच आपण काय म्हणतो, भूकंप असं म्हणतो. आज आपण भूकंप आणि ज्वालामुखी याच्या शीघ्र हालचाली आहेत त्याचा अभ्यास करणार आहोत. शीघ्र म्हणजे काय? अगदी अचानकपणे होणाऱ्या आणि जलद गतीने होणाऱ्या हालचाली, त्याला विशेषतः आपण शीघ्र हालचाली म्हणतो. त्यापैकी आता भूकंप, ज्वालामुखी याबद्दल थोडंसं बेसिक ज्ञान तुम्हाला आहे, पण तरीही आपल्याला या भागामध्ये आज डिटेल्स मध्ये त्याची माहिती घ्यायची आहे. पहा, तर भूकंप म्हणजे भूपृष्ठ हे कंप पावणे, याला साधारणपणे आपण भूकंप म्हणतो. त्याचबरोबर भूकंपाची दुसरी व्याख्या आपल्याला असे सांगता येईल. पहा, पृथ्वीच्या अंतर्गत भागामध्ये किंवा भू हालचालीमध्ये खडकाच्या थरामध्ये प्रचंड ताण निर्माण होतो आणि हा ताण जेव्हा विशिष्ट मर्यादेपलीकडे जातो तेव्हा तो ताण मुक्त होण्याचा प्रयत्न करत असतो किंवा त्याला जिथे मार्ग मिळेल तिथून तो मोकळा होतो किंवा मुक्त होतो. आणि ज्या ठिकाणी हा जो ताण आहे किंवा ही ऊर्जा आहे मुक्त होते, त्याचं उत्सर्जन होतं, त्या ठिकाणी काय होतं, मग भूपृष्ठाला धक्के बसतात किंवा भूपृष्ठ कंप पावते, त्यालाच आपण काय म्हणतो, भूकंप असं म्हणतो. आता विशेषतः या भूकंपाच्या 3 लहरी आहेत किंवा भूकंपाच्या लहरी जिथून भूकंप होतो त्या परिसरात आजूबाजूला अगदी त्याच्या वेव्हज किंवा लहरी या पसरत असतात. त्या 3 लहरी आपण पाहिलेल्या आहेत. त्यामध्ये प्राथमिक लहरी, प्रायमरी वेव्हज, दुय्यम लहरी, सेकंडरी वेव्हज आणि पृष्ठलहरी एल, अशा प्रकारे त्या लहरी सुद्धा आपण पाहिजे. तर आता आज आपण भूकंप याची कारणे कोणती आहेत ही प्रामुख्याने पाहणार आहोत. पहा, आता भूकंप होत असतो तेव्हा त्या मागे 2 कारणे असतात. एक म्हणजे निसर्ग निर्मित कारणे आणि दुसरी म्हणजे मानव निर्मित. म्हणजे नैसर्गिक कारणे त्याला आपण म्हणतो आणि मानव निर्मित. त्यापैकी नैसर्गिक कारणे पाहूयात आपण. आता पहिलं नैसर्गिक कारण आहे, आता पहा, नैसर्गिक म्हणजे निसर्गतः आणि मानव निर्मित म्हणजे मानवाच्या काहीतरी हस्तक्षेपामुळे किंवा मानवाच्या ज्या क्रिया प्रतिक्रिया आहेत त्याचा परिणाम स्वरूपी त्या ठिकाणी धरणी कंप पावते. भूकंप होतो म्हणजे काय, अगदी ते इमारती कोसळत नाहीयेत, पण भूपृष्ठ हे हादरते. म्हणजे मानवाच्या कृतीमुळे सुद्धा भूपृष्ठ हादरत असतं, म्हणून त्याला मानव निर्मित आपण म्हणत असतो. पहा, तर त्यामध्ये निसर्ग निर्मित मध्ये पहिलं कारण आहे ते म्हणजे पहा, ज्वालामुखी. आता जेव्हा ज्वालामुखीचा उद्रेक होतो किंवा भूपृष्ठाच्या अंतर्गत भागामध्ये हालचाली होत असतात, त्यानंतर अंतर्गत भाग हा तप्त आहे, त्यामुळे साहजिकच जेव्हा ज्वालामुखीचा उद्रेक होऊ पाहत असतो तेव्हा काय होतं, हा लाव्हारस आहे किंवा दगड गोटे हे ज्वालामुखीचे पदार्थ आहेत, ते भूपृष्ठाच्या वरती येण्याचा प्रयत्न करत असतात आणि साहजिकच मग ते वरती येण्याचा प्रयत्न करत असताना त्या ठिकाणी काय होतं, भूपृष्ठाला खालून धक्के दिले जातात आणि भूपृष्ठ कंप पावते किंवा त्यालाच आपण काय म्हणतो, भूकंप असं म्हणतो. म्हणजेच आपल्याला काय म्हणता येईल, तर ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे सुद्धा भूकंपाची निर्मिती होते. आता भूकंपाचं अशा वेळी केंद्र आहे ते कमी खोलीवर असतं. पहा, साहजिकच त्यामुळे त्याचा परिणाम आहे तो थोडा कमी प्रमाणात आपल्याला पाहायला मिळतो. त्याचं उदाहरण आपल्याला सांगता येईल, 1981 साली कॅस्केड पर्वतामध्ये ज्वालामुखीचा उद्रेक झालेला होता आणि त्यावेळेस सेंट हेलन्स येथे 5.5 रिश्टर स्केल महत्तेचा भूकंप झालेला होता. पहा, म्हणजे अशा प्रकारे ज्वालामुखी जेव्हा होतो तेव्हा सुद्धा या ठिकाणी धरणी कंप पावते किंवा भूकंप होतो हे आपण सांगू शकतो. पहा, दुसरं आहे ते म्हणजे भूविवर्तनकी हालचाल. तर भूविवर्तनकी म्हणजे काय, आपल्याला माहिती आहे भूपट्ट किंवा भूकवच हे अनेक प्लेट्स किंवा भूपट्टाने बनलेलं आहे. आता हे भूपट्ट आहे त्याचं वहन होत आहे तेही आपण पाहिलेलं आहे किंवा अंतर्गत हालचाली होतात, त्यामुळे काही भूपट्ट आहेत ते एकमेकांवरती थडकतात किंवा त्यांची एकमेकांशी टक्कर होते किंवा बऱ्याच वेळा एखादा भाग आहे तो दुसऱ्या भागावरती त्या ठिकाणी चढत असतो किंवा दुसऱ्या भागावरती येऊन आदळत असतो. अशा वेळी काय होतं, त्या ठिकाणी भूपट्ट आहेत ते थरथरतात किंवा त्या ठिकाणी मग
ह्या भूवर्तनकी हालचाली होतात असं आपण म्हणतो पहा. आणि मग या भूपट्टांच्या जे सीमावर्ती भाग आहेत त्या ठिकाणी अशा प्रकारच्या हालचाली ज्या होतात त्यालाच आपण काय म्हणतो, त्यामुळे सुद्धा भूपृष्ठ कंप पावतं म्हणजे भूकंप होतो पहा. आता साधारणपणे याचं उदाहरण आपल्याला सांगता येईल. आकृती क्रमांक 1.20 पहा. तिथे इंडोनेशिया, कॅलिफोर्निया उत्तर अमेरिकेतील भाग आहे. त्यानंतर चिली दक्षिण अमेरिकेतील हा भाग आहे. यामध्ये अशा प्रकारचा भूकंप आपल्याला भूविवर्तनकीय हालचालीमुळे झालेला आढळतो. त्याचबरोबर भारतामधील काशी, आसाममधील भूकंप ही आपल्याला भूविवर्तनकीय पद्धतीमुळे किंवा भूविवर्तनामुळे झालेली हालचाल किंवा भूकंप सांगता येईल. या ठिकाणी तुम्हाला दिसते पहा आकृतीत. त्यानंतर दुसरा जो प्रकार आहे तो म्हणजे मानवनिर्मित भूकंप. म्हणजे मानवी हालचालींमुळे किंवा मानवाच्या कृतींमुळे जे भूकंप होतात त्याला काय म्हणतो आपण, मानवनिर्मित. आता त्याच्यामध्ये कोणते आपल्याला सांगता येतील, त्यामध्ये पाहिलं आहे पहा आण्विक स्फोट. आता तुम्हाला माहिती आपल्याकडे बऱ्याच वेळा आण्विक चाचण्या केल्या जातात आणि ह्या आण्विक चाचण्या करत असताना त्या ठिकाणी अणुस्फोट घडवून आणले जातात. अशा अणुस्फोट जेव्हा घडवून आणले जातात तेव्हा पण काय होतं, भूपृष्ठ थरथरत असतं. मग हे अणुस्फोट कुठे घडवले जातात? हे काय मानवी वस्तीमध्ये घडवले जात नाही. समजा एखादा अणुस्फोट किंवा अणुचाचणी जर एखाद्या घनदाट लोकसंख्येच्या किंवा जिथे जास्त लोकसंख्या आहे अशा प्रदेशात घडवून आणला तर काय होईल, तिथे मोठ्या प्रमाणामध्ये मनुष्याला धोका निर्माण होऊ शकतो. पशु पक्षी प्राणी मालमत्ता त्याला धोका निर्माण होऊ शकतो. म्हणून अशा आण्विक स्फोट किंवा आण्विक चाचण्या कुठे विशेषतः घेतल्या जातात, तर तो जो निर्मनुष्य भाग आहे जिथे मानवी वस्ती नाही अशा भागामध्ये विशेषतः या आण्विक चाचण्या घेतल्या जातात. आपल्याला भारतातीलच उदाहरण देता येईल. त्यामध्ये राजस्थान मधील पोखरणचं जे वाळवंट आहे, विशेषतः वाळवंटी प्रदेशामध्ये निर्मनुष्य भाग असतो, तो मानवी वस्ती नसते. त्यामुळे असे जे निर्मनुष्य भाग आहेत तर अशा निर्मनुष्य भागामध्ये त्या आण्विक चाचण्या घेतल्या जातात. भारतातील पोखरण हे जे वाळवंट आहे तिथेही अशा प्रकारच्या चाचण्या घेतल्या जातात. आणि मग जेव्हा तिथे आण्विक स्फोट होतात तेव्हा काय होतं, भूपृष्ठ हादरतं किंवा त्यामुळे सुद्धा भूपृष्ठाला धक्के बसत असतात. हे आपण एक कारण सांगू शकतो. त्यानंतर पहा दुसरं आहे खोदकाम. आता बऱ्याच वेळा आपल्याला या ठिकाणी खाणीच्या माध्यमातून किंवा खाणीतून खनिजे बाहेर काढायचे असतात. बरीचशी खनिजे ही आपल्याला अगदी खोलवरती त्या ठिकाणी आढळतात. जेव्हा खाणीतून खोदकाम करून जेव्हा खनिजे बाहेर काढली जातात तेव्हा काय होतं, पहा भूपृष्ठाच्या अंतर्गत भागामध्ये पोकळी निर्माण होते. आणि ही पोकळी निर्माण झाल्यानंतर वरचा जो थर आहे तो काय होतो, त्या ठिकाणी पोकळीमुळे वरचा थर आहे तो खाली कोसळतो. आणि अशा प्रकारे मग वरचा थर जमिनीचा खाली कोसळल्यामुळे सुद्धा धरणी कंप पावते किंवा भूपृष्ठ आहे ते कंप पावत असतं. म्हणजे खोदकाम करण्यामुळे सुद्धा या ठिकाणी भूकंप होतो असं आपल्याला सांगता येईल. त्यानंतर आहे पहा सुरुंगाचा वापर. आता बऱ्याच वेळा आपण रस्ते बांधत असतो पहा, कुठे पूल तयार केले जातात किंवा घाटातून वगैरे मार्ग जेव्हा बांधायचे असतात किंवा काही ठिकाणी अगदी दगडखाणी वगैरे असतात तिथे सुद्धा दगड फोडण्यासाठी वगैरे सुरुंग लावले जातात. मला माहिती आपल्या या ठिकाणी बाजूने जाणारा एक्सप्रेस हायवे आहे त्याचं जेव्हा बांधकाम सुरू होतं तेव्हा तिथे सुद्धा हे लोणावळा वगैरे किंवा आपला भातांच्या पुढचा जो बोगदा आहे तो तयार करताना त्या ठिकाणी काय केलेलं आहे, बरेच सुरुंग अगदी तेव्हा तुम्हाला आठवत नसेल, मी लहान होतात, परंतु त्या सुरुंगाचे आवाज आपल्याला मुपाड्यापर्यंत तिथे ऐकायला येत होते. म्हणजे अशा प्रकारे दगड फोडण्यासाठी किंवा रस्ते वगैरे बांधताना त्या ठिकाणी ते मार्ग तयार करण्यासाठी असे सुरुंग लावले जातात. आणि मग त्या सुरुंगाचा जो आवाज आहे किंवा त्याचा धक्का आहे तोही त्या ठिकाणी प्रचंड असतो. त्यामुळे भूपृष्ठ हादरतं. आणि त्यामुळे पहा अगदी तो परिसर तिथल्या छोट्या वाड्या पाड्या आहेत, तिथली काही छोटी घरं होती त्यांना तडे गेलेले सुद्धा आढळलेले आहेत. अगदी आपल्या नजीकचं हे उदाहरण आहे. म्हणजे असं सुरुंग स्फोटामुळे अगदी फार मोठ्या इमारती कोसळतात असा भाग नाही, पण काही प्रमाणामध्ये तिथे भूपृष्ठ थरथरतं किंवा कंप पावतं किंवा काही भूपृष्ठ इमारतींना किंवा साधी मातीची घरं असतील त्यांना तडे जातात, हे आपल्याला सांगता येईल. म्हणजे सुरुंगामुळे सुद्धा या ठिकाणी भूपृष्ठ आहे ते कंप पावतं हे सांगता येईल आपल्याला. त्यानंतर अणुचाचण्या. आता आण्विक स्फोट आणि अणुचाचण्या एकसारखंच आहे ते पहा. वेगवेगळ्या अणुचाचण्या घेतल्या जातात त्याच्यासाठी त्या ठिकाणी मग ह्या आण्विक स्फोट केले जातात आणि त्यामुळे सुद्धा काय होतं, भूपृष्ठ आहे ते कंप पावतं. त्यानंतर बांधकामी. आता बांधकामी याच्यामध्ये आपल्याला सांगता येईल जसं एखाद्या डोंगरातून किंवा पर्वतातून बोगदे तयार केले जातात तेव्हा तिथे बांधकाम करावं लागतं किंवा खडक फोडावे लागतात. अशा वेळी सुद्धा त्या ठिकाणी
अशा प्रकारे मग त्याचा प्रभाव पडतो आणि मग काय होतं, धरणी आहे ती कंप पावते किंवा भूपृष्ठ कंप पावते. त्याचबरोबर खाणकामाचं मी तुम्हाला वरती सांगितलेलंच आहे. आणि ह्या सगळ्या क्रिया कशा आहेत, मानव ती करत असतो. निसर्गता होतं का? सुरुंग निसर्गता नाही लागत किंवा खोदकाम वगैरे हे निसर्गता नाही होत. हे मानवाकडून होत असतं, म्हणून त्याला काय म्हटलं जातं, मानवनिर्मित भूकंप असं म्हटलं जातं. तुमच्या लक्षात आलं असेल आता पहा, भूकंप हे निसर्ग निर्मित आणि मानव निर्मित दोन प्रकारे होतात. पण निसर्ग निर्मित होणारे जे भूकंप आहेत त्याची तीव्रता मानवनिर्मित भूकंपापेक्षा जास्त असते किंवा अधिक मोठ्या प्रदेशावर सुद्धा त्याचा प्रभाव पडत असतो. पण मानवनिर्मित भूकंप हे साधारण सौम्य असतात, फारसं त्याच्यामधून नुकसान होत नाही. तर त्याच्यामध्ये निसर्ग निर्मित मध्ये आपण ज्वालामुखी आणि भूविवर्तनकी हालचाली पाहिलेल्या आहे. आणि मानवनिर्मित भूकंपामध्ये आण्विक स्फोट असेल, खाणकाम असेल, सुरुंग स्फोट, अणुचाचण्या, बांधकाम इत्यादी जे घटक आहेत त्यामुळे भूकंप होतो हे आपल्याला सांगता येईल. आता पहा इथे एक लक्षात घ्यायचं आहे, तुम्हाला जेव्हा प्रश्न विचारले जातात बऱ्याच वेळा 2-2 मार्कासाठी सुद्धा प्रश्न त्या ठिकाणी विचारले जातात. असा प्रश्न विचारत असताना बऱ्याच वेळा प्रश्नाचं स्वरूप कधी कधी लक्षात येत नाही आणि आपल्याकडून काही चुका होतात. आता जर तुम्हाला विचारलं भूकंपाची कारणे द्या, फक्त असं म्हटलं तर तुम्ही याच्यातली मिक्स स्वरूपामध्ये नैसर्गिक मानवनिर्मित दोन्ही देऊ शकता. परंतु जर तुम्हाला भूकंपाची नैसर्गिक कारणे द्या असं म्हटलं तर फक्त तुम्हाला त्याच्यामध्ये भूविवर्तनकी आणि ज्वालामुखी हे दोनच सांगावे लागतील. आणि जर मानवनिर्मित फक्त म्हटलं असेल तर मग त्यामध्ये कोण खाणकाम असेल, आण्विक स्फोट, अणुचाचण्या वगैरे वगैरे हा जो भाग आहे तो त्याच्यामध्ये सांगायचा आहे. साधारणपणे 2 मार्कासाठी प्रश्न विचारला जातो आणि आपलं पण काय करतो, प्रश्न दिसला आपल्याला खूप सोपा वाटला की आपण काय करतो, पटकन लिहायला घेतो आणि मग तो नेमका प्रश्न काय आहे हे विचारात घेत नाही आणि त्याचा प्रभाव काय होतो आपल्याला येत असून सुद्धा उत्तर चुकतं. म्हणून नेहमी या ठिकाणी प्रश्न नीट वाचायचा आहे. पहा प्रश्न काय दिलेला आहे, मानव निर्मित म्हटलंय की निसर्ग निर्मित म्हटलेलं आहे, हे व्यवस्थित पाहायचं आणि त्याप्रमाणे मग त्याचं उत्तर द्यायचं. आता हे 2 भाग तुमच्या लक्षात आले असतील. त्यानंतर पुढचा आहे पहा, भारतातील भूकंप क्षेत्र. तर भारतामध्ये सगळीकडेच भूकंप होतात असं नाही, काही विशिष्ट क्षेत्रे आहेत त्या ठिकाणी भूकंप मोठ्या प्रमाणात होत असतात. त्यामध्ये पहा विशेषतः आता ज्या ठिकाणी भूकवच कमकुवत असतं किंवा अंतर्गत भागातील काही हालचालींचा प्रभाव, खाणकाम असेल त्या गोष्टी आहेत, त्यामुळे त्याचा प्रभाव भारतामध्ये सुद्धा पडलेला दिसतो. जसं आपण दख्खनचं पठार पाहिलं तर दख्खनचं पठार आहे हे सुद्धा त्या ठिकाणी ज्वालामुखी किंवा त्याच्यामुळे निर्माण झालेलं, सह्याद्री पर्वताची निर्मिती असेल, ह्या घटना भारतात सुद्धा घडलेल्या आहेत. परंतु ते सगळीकडे घडल्यात का भारतामध्ये, तर नाही, काही विशिष्ट क्षेत्रामध्येच हे आपल्याला पाहायला मिळतं. म्हणून मग ती क्षेत्रे कोणती आहेत ते पाहण्यासाठी तुम्हाला इथे एक संकेतस्थळ दिलेलं आहे पहा. त्या संकेतस्थळावरती तुम्ही जर ते संकेतस्थळ तुमच्या क्रोम वरती टाकल्यानंतर तुम्हाला तिथे तो तक्ता मिळेल आणि त्यानुसार तुम्ही ते करायचे. हवं असेल तर वाटल्यास त्याचा व्हिडिओ मी पाठवते डिटेल, पण तुम्ही पण स्वतः ते बघू शकता पहा. त्याप्रमाणे मग आपली भारतातील भूकंप क्षेत्रे कोणती आहेत ती तुम्हाला पाहता येतील. त्यानंतर संकेतस्थळावरून हे करायचे. अधिक जोखमीची केंद्रशासित प्रदेश कोणते आहेत, अतिशय कमी, कमी, मध्यम, उच्च, अति उच्च, हे त्याचं वर्गीकरण त्या ठिकाणी कुठे जास्त आहे, कुठे कमी आहे, कुठले प्रदेश त्याच्यामध्ये येतात ते तुम्ही संकेतस्थळावरून बघू शकता. त्यानंतर